हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आधी बघितलंच तुम्ही, मी आज स्वच्छ पूर्ण देव्हारा स्वच्छ केला होता. त्यानंतर आपले देवदेखील उजळून झाले आहेत आणि ही झालेली आहे पूजेची तयारी. आज आहे हरतालिका. तर सर्वांना हरतालिकेच्या खूप 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 शुभेच्छा. तर सर्वप्रथम मी स्वस्तिक काढले, त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे. कोणतीही पूजा करताना सुरुवातीला स्वस्तिक काढायचे. त्यावरती मी पाट ठेवून त्यावर शिवलिंग तयार केले. अशा पद्धतीने आधी गणपतीची स्थापना केली. सर्वप्रथम मी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या. आहे आधी तयारी झालेली असली म्हणजे आपल्याला आयत्या वेळेस उठावं लागत नाही. ही आपली सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे. अभिषेक केला. ओम नमः शिवायचा जाप करत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यानंतर मी पंचामृताने अभिषेक केला. नंतर मी पुन्हा पाण्याने अभिषेक केला. ती अर्पण केली. जी पूजा आणली होती सर्व गेज वस्त्र
कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे. म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. अशा पद्धतीने मी पोथी वाचली. अशा पद्धतीने छान अशी आरती झाली. आरती दिली देवांना. सर्व आम्ही आरती घेतली. अशी झाली आहे आपली आजची पूजा. यात जे पण काही चुकलं ते माझं असेल आणि जे पण काही बरोबर झालं आहे ते सर्व स्वामींचं असेल. त्यानंतर शिवाय येऊन ओम देखील आलेले स्कूल सुटल्यावर. त्यांनी देखील पूजा केली. त्यांना देखील पूजा करायला खूप आवडते.
काही पिक्चर होते मागच्या वर्षाचे, ते तुमच्यासोबत शेअर करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.